आजच्या घडीला जगभरात सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी अर्थात एआय. एआय हे माणसाच्या जीवनात अनेक बदल घडून आणेल असं बोललं जात होतं आणि तसं घडताना देखील दिसते. ज्या गोष्टी मानव सहज करू शकतो त्याच गोष्टी आता एआय देखील करू शकतो आणि म्हणूनच भारत देखील आता मोठ्या प्रमाणावर एआय तंत्रज्ञानाकडे वळताना दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील एआय टेक्नॉलॉजीवर वेळोवेळी भर दिला आहे. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासूनच एआय टेक्नॉलॉजीवर वेळोवेळी भाष्य केले आहे. अशातच आता राज्यात एक महत्त्वाच्या कामासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया. नमस्कार, वृत्त मराठीमध्ये आपलं स्वागत. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात विकास कामांना प्रचंड गती मिळाली आहे. अशातच आता फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. यावेळी फडणवीसांनी राज्यात रस्ता सुरक्षेसाठी एआयचा वापर करणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की या बाबतीत गुगल सोबत करार देखील झाला असून त्याचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. राज्यात रस्ता सुरक्षेसाठी एआयचा वापर करण्यासाठी फडणवीसांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत देखील या संबंधीची आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत राज्यातील परिवहन क्षेत्र सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ईव्ही धोरण घोषित करण्यासोबतच 15 वर्षे पूर्ण झालेली वाहने भंगारात काढली जातील. तसेच रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एआयचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढवण्यावर भर देण्यात येईल. या संदर्भात गुगल करार देखील झाला असल्याने त्याचा वापर करावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला आहे. त्याचबरोबर राज्यात परिवहन सेवेला अधिक गती देण्यासाठी राज्यात बाईक, टॅक्सी, कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. तसंच जुनी 13,000 शासकीय वाहनं भंगारात काढली जावी व टॅक्सी, ऑटो, शहर बस सेवेचे तिकीट दरांसंदर्भात देखील निर्णय घेण्यात यावा अशा सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत केल्या आहेत. आता एआय काय थोडक्यात जाणून घेऊया. एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीनमध्ये व त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो. जॉन मॅकार्थी यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला होता. तसेच कालांतराने या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. छोट्यात छोट्या कामात या एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो असं भविष्य मॅकार्थी यांनी वर्तवलं होतं. त्याचीच प्रचिती आता यायला लागली आहे. सध्या अनेक मोठ्या लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत. तिथे यावर अनेक नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच अनेक संस्था सुद्धा आहेत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाबद्दल शिक्षण दिले जात आहे. अनेक शैक्षणिक संस्थांना आता परिणाम आधारित शैक्षणिक साधनांचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे उच्च शिक्षण पद्धती हळूहळू पारंपरिक शिक्षणाच्या कोशातून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मशीन, कम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्त्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीन मार्फत केले जाऊ शकते. याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता राज्यातील रस्ते देखील सुरक्षित होणार आहेत आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा देखील बळकट केली जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून खरंच रस्ते सुरक्षित होणे शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी.